तर नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपल्या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर आमचं गोडूलं पहाटेच्या 5 वाजलेले आहेत आणि आमचं गोडूलं झोपलेलं आहे. तर आज आम्ही त्या गोडूल्याला घेऊन कुठंतरी जाणार आहोत. तसेच आमच्या मम्मी म्हणजे सासूबाई, आमच्या जाऊबाई आणि आमचे सरकार आणि आमचे बापू असं आम्ही चाललेलो आहोत. तर गाडीत बसल्या बसल्या काही वेळानंतर झोपेत असणाऱ्या मॅडम ह्या अशा जाग्या झालेल्या आहेत आणि अशा मस्त गप्पा वगैरे रंगलेल्या आहेत. पहाटेच्या सुंदरपैकी सकाळ झालेली आहे आणि त्यानंतर असं माझं बाळ असं आईच्या कुशीत असं कसं मुसमुस करून झोपलंय. तर ही खूप ग्रेट फिलिंग असते की आपलं बाळ आपल्या कुशीत असं छानपैकी झोपतं. तर आज आम्ही चाललेलो आहोत पंढरपुरी विठ्ठलाच्या रखुमाईच्या दर्शनाला. याच्यामागं खूप मोठं कारण आहे. हे आमचे साहेब फोनवर बिझी असतात. तर आज पंढरपुरी जायचं खूप मोठं कारण आहे, कारण की एकदा मी विठुरायाच्या दर्शनाला आईला घेऊन गेले होते, तेव्हा तसं बोलले होते की आमचं हे गोडूलं आयुष्यात आलं ना की तुझ्या पायावर ठेवायला येईन, तुझ्या पायरीवर ठेवायला येईन. तर आम्ही आत्ता पोहोचत आलेलो आहोत. तर ही बघा माय चंद्रभागा. चंद्रभागेच्या पाण्यात पाय धुवून आता दर्शनाला जायचंय पुढे. बस 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 झालं चंद्रभागेत पाय धुवून. जमाय मोठ्या इकडे म्हणते का पिल्लू. चंद्रभागेत पाय धुवून आता पुढे पुंडलिकाच्या दर्शनाला जायचंय. हे आमचं गोडूलं, आमची राधा, लक्ष्मी, वृंदा. इतकं गोड. तिला पण असं नवीन छोटूसा फ्रॉक घातलेला आहे आणि हे असं बघत बसतं. हिला असं टचूळ काय बोलू आता मी. तर आता आधी जायचं आहे पुंडलिकाच्या दर्शनाला आणि त्याच्यानंतर मग परत विठुरायाच्या दर्शनाला जायचं आहे. तर हे पुंडलिक मंदिर आहे. विठुरायाच्या दर्शनाआधी पुंडलिकाचं दर्शन घेतात असं बोलतात आणि तिथून मग आपण चाललेलो आहोत विठुरायाकडे. विठुरायाच्या दर्शनाला. ही आमची रखुमाई आज विठ्ठलाला भेटणार आहे. चला, दर्शन तर झालेलं आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघतोय. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळं ते काही शूट केलेलं नाही आहे. तर ही राधाची मम्मा. आता आम्ही सगळे पेट पूजा करण्यासाठी चाललेलो आहोत आणि इथे थांबलेलो आहेत. इथे आता मिसळ खाऊन आता पुढच्या प्रवासाला जायचं आहे. हा जगातला सगळ्यात भाग्यवान माणूस माझा नवरा, आमचे साहेब आणि हे आमच्या घरचे. तर शेवटी चला, मिसळ आलेली आहे. आता ह्या मिसळीवर ताव मारून झालेला आहे आणि आता जायचं आपल्याला घरी. तर ही राधा तिच्या बाबासोबत जरा त्रासलेली आहे. मॅडमला आता झोप लागलेली असेल. लहान मुलं ही अशीच असतात. त्यांच्याप्रमाणे वागलं तर ठीक आहे, नाहीतर हे अशी त्रास देतात. तर मॅडम खूप त्रासलेले आहेत आता. त्यांना कधी घरी जाईन आणि झोपण असं झालेलं असेल मॅडमला, कारण मॅडमची सकाळची वेळ म्हणजे अगदी शांत साखर झोपेची वेळ असते. तर आम्ही सगळे आत्ता वापस चाललेलो आहोत. पहाटेच्या 5ला घरातून निघलो होतो, तर 11पर्यंत 12पर्यंत आम्ही चक्क घरी पोहोचतोय. आणि अशा प्रकारे आता ह्या ब्लॉगची सांगता करतो. आज देवाचा नवस फेडला आहे आम्ही. म्हणजे पंढरपुराला तिला घेऊन गेलेलो आम्ही. ज्यावेळेस ती व्हायच्या आधी असं ठरवलं होतं की बाळ झालं की आपण देवाच्या दर्शनाला, विठुरायाच्या दर्शनाला तिला घेऊन जायचं. आणि तिचं पाळण्यात नाव पण रुक्मिणी ठेवलं आहे आम्ही. तर आता मी या ब्लॉगची सांगता करते. तर चला, तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा, मजेत राहा आणि
मेन म्हणजे घरच्यांसोबत राहा. आपली फॅमिली म्हणजे आपलं सगळं काही असतं. चलो बाय बाय, काळजी घ्या.